आज आपण राष्ट्रीय उत्पन्न अर्थशास्त्रामधील 7वा जो धडा आहे नॅशनल इन्कम त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. सुरुवातीला आहे प्रस्तावना. राष्ट्रीय उत्पन्न हा स्थूल अर्थशास्त्राचा एक महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. म्हणजे नॅशनल इन्कम हे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास विषय आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि उद्योग, व्यापार आणि बाजारपेठा, बँका आणि वित्तीय संस्था, फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स, विविध विभाग आणि त्यांची कार्यालये इत्यादींचा समावेश होतो. राष्ट्रीय उत्पन्न हे उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग, प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन, एक्सचेंज अँड कन्झम्पशन या आर्थिक क्रियांचे एकत्रित मापक असते. याचबरोबर ते देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचेही वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जर वाढलेलं असेल तर याचा अर्थ तो देश श्रीमंत आहे असं समजला जातो आणि तेथील लोकांचे आर्थिक कल्याण होत आहे असं समजलं जात असतं. म्हणून देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचे ते वस्तुनिष्ठ निर्देशक आहे. म्हणजे एखादा देश विकसित आहे की अविकसित आहे, इंडिकेटर जो आहे तो तिथल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे त्याच्यावरून त्या देशाचा विकसित आणि अविकसित असा विचार केला जातो. भारतात 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करून सरकारने राष्ट्रीय उत्पन्नाच्या नियमित संकलनाला सुरुवात केली. सद्यस्थितीत केंद्रीय सांख्यिकीय संघटना CSO दरवर्षी देशातील राष्ट्रीय उत्पन्न आणि इतर संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून प्रकाशित करते. तुम्हाला नेहमी ऑब्जेक्टिव्हला प्रश्न विचारला जातो की डॅश डॅश ही संस्था राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती संकलित करते. तर हे आहे केंद्रीय सांख्यिकीय संघटना, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे. म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आपण नेहमी पैशात मोजत असतो. देशामधील एका वर्षाच्या म्हणजे कोणत्या एका वर्षाच्या? 1 एप्रिल ते 31 मार्च. उदाहरण जर द्यायचं झालं तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षात, त्याला आपण फायनान्शियल इयर म्हणत असतो. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न हे फायनान्शियल इयरमध्ये मोजलं जातं, वित्तीय वर्षामध्ये. आणि ते वित्तीय वर्ष कोणतं असतं? 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 याच वर्षात नवीन वस्तू आणि सेवा ज्या निर्माण झालेल्या असतात त्यांची बाजारभावानुसार मूल्य काढून त्याची बेरीज केली असता आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मिळत असते. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केलं जाते. प्रत्येक वस्तू आणि सेवांची पैशात किंमत काढली जाते आणि त्याची बेरीज केली जाते. त्याच्यानंतर आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या. राष्ट्रीय उत्पन्नाच्या काही महत्त्वाच्या व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. या ठिकाणी पहिली व्याख्या दिलेली आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती. प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे ऑगस्ट 1949 मध्ये नियुक्त केलेल्या राष्ट्रीय उत्पन्न समितीत प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर VKRV राव हे सदस्य होते. या ठिकाणी प्रत्येकाची छायाचित्र दिलेली आहेत. PC महालनोबिस यांचं प्रतिमान आपल्या पंचवार्षिक योजनेमधल्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये औद्योगिकीकरणावर भर देण्यासाठी, मोठ्या उद्योगधंद्यावर भर देण्यासाठी यांनी मांडलेलं प्रतिमान आपण वापरलेलं होतं. PC महालनोबिस, VKRV राव, DR गाडगीळ हे तिघं. या समितीची व्याख्या पुढीलप्रमाणे त्यांनी राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. विशिष्ट कालखंड म्हणजे एका वर्षाच्या काळात. तो एक वर्षाचा काळ कोणता? 1 एप्रिल ते 31 मार्च. 1 एप्रिल उदाहरण तुम्हाला मी सांगितलं की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षामध्ये. मग हे वर्ष कोणतंही असो, त्या प्रत्येक
वर्षामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे वर्ष गृहीत धरलं जात असतं. डबल मोजमाप न होऊ देता, डबल काउंटिंग न होऊ देता केलेले मोजमाप. प्राध्यापक AC पिगो, समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाचे पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या ठिकाणी वस्तू विनिमय पद्धतीत झालेली देवाणघेवाणीची राष्ट्रीय उत्पन्नात मोजदाद होत नाही. ज्या वस्तूचं पैशात मोजमाप केलं जातं, बाजारात विकायला आणलेल्या वस्तूची किंमत काढली जाते, म्हणून समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता आईची घरी केलेली सेवा जी आहे, घरकाम केलेली सेवा, ती राष्ट्रीय उत्पन्नात आपण मोजत नाही, कारण ते पैशात आपण मोबदला देत नाही, म्हणून त्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. म्हणून समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. म्हणून आपल्या मुलाला जर आपण शिकवलं तर त्याचा मोबदला घेत नाही, म्हणून अशा भागाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही. पण कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जर आपण मुलांना शिकवत असू तर तो मोबदला घेऊन शिकवतो, म्हणून अशा भागाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणून समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या उत्पन्नात निव्वळ विदेशी उत्पन्नाचा समावेश केला जात असतो. निव्वळ विदेशी उत्पन्न जे आहे त्याच्यात एक्स-M, ज्याला एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट असं म्हणत असतो, म्हणजे आयात आणि निर्यातीतील फरकातून जे आम्हाला निव्वळ विदेशी उत्पन्न मिळालेलं आहे त्याचाही समावेश केला जात असतो. प्राध्यापक आयर्विंग फिशर, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. म्हणजे आयर्विंग फिशरच्या व्याख्येमध्ये उपभोगा लक्षात घेऊन राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत, पुन्हा तो शब्द आहे, एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्न नेहमी एका वर्षातलं मोजलं जातं. राष्ट्राच्या निव्वळ उत्पन्नापैकी नेट नॅशनल प्रोडक्ट NNP निव्वळ म्हणजे त्याच्यातून घसारा वजा केला जातो. उत्पादन करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत ज्या यंत्रे हत्यारेची झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी आपण काही रक्कम बाजूला काढून ठेवतो राष्ट्रीय उत्पन्नातली, आणि ती बाजूला काढून ठेवल्यानंतर जे काही शिल्लक राहील त्याला आपण निव्वळ उत्पन्न म्हणतो. निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो, म्हणजे त्या वस्तूवर खर्च करून, त्या वस्तूची मागणी करून देशातले जेवढे उपभोक्ते आहेत त्यांनी किती वस्तूचा उपभोग घेतला देशातल्या खर्च करून, त्याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. म्हणून या ठिकाणी कन्झम्पशनवर भर दिलेला आहे आयर्विंग फिशरने. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पाहत असताना आपण ज्यावरही 2-3 व्याख्या बघितलेल्या आहेत त्या व्याख्येमधलेच शब्द आपल्या या वैशिष्ट्यामध्ये असतात. नंबर 1, स्थूल आर्थिक संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल आर्थिक संकल्पना आहे, म्हणजे ॲग्रिगेटिव्ह स्टडी केली जात असते संपूर्ण देशातल्या उत्पन्नाची. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे, म्हणजे मॅक्रो इकॉनॉमीच्या संदर्भातली संकल्पना आहे स्थूल अर्थशास्त्रातली. कारण संपूर्ण अर्थव्यवस्था लक्षात ठेवून संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या आर्थिक वर्षामध्ये देशात निर्माण झालेल्या नवीन वर्षामधील वस्तू आणि सेवा यांची बाजारभावाने काढलेल्या किमतीची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे. नंबर 2, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजे फायनल गुड्स गृहीत धरले जातात या ठिकाणी, ज्याचा प्रत्यक्ष उपभोगासाठी वापर केला जातो. उदाहरण जर द्यायचं झालं तर कापड तयार करण्यासाठी कापूस, सूत आणि त्याच्यापासून कापड तयार केले जाते. कापडाचाच विचार करायचा आहे आपल्याला. कापसापासून सूत तयार केलं आणि सुतापासून कापड तयार केलं तर कापडाचे बाजारपेठेतील किंमत जी आहे तीच गृहीत धरली पाहिजे, कारण कापडाचा पुन्हा नंतर आपण प्रत्यक्ष उपभोग घेत असतो. कापूस किंवा सुताचा उपभोग आपण घेत नाही. त्या वस्तू कशा आहेत, मध्यस्थ वस्तू आहेत, तो मध्यंतरीचा कच्चा माल आहे. म्हणून आम्ही नेहमी काय करतो, अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य मधल्या उत्पादन प्रक्रियेमधील जो माल असतो त्याचा आम्ही या ठिकाणी विचार करत नाही किंवा त्याची किंमत काढून राष्ट्रीय उत्पन्नात बेरीज करत नाही. तर फायनल गुड्स जसे की साखर आहे, बिस्किट आहे किंवा ब्रेड आहे,
परंतु ब्रेडसाठी वापरला जाणारा गहू किंवा त्याचे पीठ याचं मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्नात मोजत नाही. म्हणून दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध, ज्याला आपण इन्व्हेंटरीज असं म्हणतो, अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. उदाहरणार्थ, शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही, कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. नंबर 3, निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पादनात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्यांचा समावेश केला जातो. म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट, निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. डिप्रिशिएशन म्हणजे यंत्रे हत्यारेची झीज झाल्यामुळे जी काही आपण झीज झाल्याचा मोबदला म्हणून बाजूला काढून ठेवतो भरपाई म्हणून, तो बाजूला काढून ठेवल्यानंतर जे शिल्लक राहते. उदाहरणार्थ, भांडवली वस्तूची होणारी झीज. राष्ट्रीय उत्पन्न प्रक्रियेमध्ये यंत्रे हत्यारे काम करत असतात. त्यांची होणारी झीज भरून काढण्यासाठी आपण काही रक्कम बाजूला काढून ठेवणे राष्ट्रीय उत्पन्नातली, आणि मग राष्ट्रीय उत्पन्न मोजणे. त्याला आपण नेट ग्रॉस व्हॅल्यू म्हणतो. नंबर 4, विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी म्हणजेच आर मायनस पी. परदेशातून मिळालेले उत्पन्न म्हणजे आर रिटर्न, आणि परदेशाला दिलेली देणी म्हणजे पेड, यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. नंबर 5, आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. नंबर 6, प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शविते. नंबर 7, पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य म्हणजेच विनिमय मूल्य, एक्सचेंज व्हॅल्यू असते, अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. ही वेगवेगळ्या व्याख्येवरून आपण वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जात असतो की अर्थशास्त्रातल्या राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये सांगा. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही स्थूल अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून उत्पादन प्रवाह आणि पैशाच्या प्रवाहाची निर्मिती राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात होते. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह खालीलप्रमाणे. नंबर 1, द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह हा कुटुंब संस्था अधिक उद्योग संस्था, Y=C+I, यील्ड कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट, उत्पन्न बरोबर उपभोग अधिक गुंतवणूक. दुसरा आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. कुटुंब संस्था अधिक व्यवसाय अधिक सरकारी क्षेत्र म्हणजेच Y=C+I+G. C म्हणजेच कन्झम्पशन, I फॉर इन्व्हेस्टमेंट अँड G फॉर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर. नंबर 3, 4 क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह. कुटुंब संस्था, व्यवसाय, सरकारी क्षेत्र आणि परकीय क्षेत्र म्हणजेच Y=C+I+G+X-M म्हणजेच कन्झम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट फ्रॉम फॉरेन ट्रेड. त्याच्यानंतर द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह खाली स्पष्ट केला आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाहाचे द्विक्षेत्रीय प्रतिमान या ठिकाणी दिलेले आहे. कुटुंब संस्था आणि व्यवसाय क्षेत्र अशी 2 विभागात द्विक्षेत्र प्रतिमान विभागणी होते. आकृतीच्या वरच्या भागात उत्पादन घटकांची बाजारपेठ आणि खालच्या भागात वस्तू व सेवांची बाजारपेठ स्पष्ट केली आहे. याला उत्पादन घटकांचा प्रवाह म्हणतात. हे आकृतीत बाहेरील बाजूस दर्शविले आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे चक्रीय प्रवाह
द्विक्षेत्र प्रतिमान म्हणजे दोन क्षेत्र अर्थव्यवस्थेमध्ये गृहीत धरून राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह कसा स्पष्ट केलेला बघा इथं. या ठिकाणी कुटुंब संस्था आणि उत्पादन संस्था. कुटुंब संस्था काय करते, हा बाहेरचा प्रवाह बघा चक्रीय प्रवाह. कुटुंब संस्था उत्पादन संस्थाला काय देते, भूमी देते, श्रमिक देतात, भांडवल आणि संयोजक एंटरप्रेन्योरशिप देतात. आणि मग उत्पादन संस्था हे सगळे घटक एकत्रित करून काय करते, उत्पादन करते आणि वस्तू आणि सेवा कुटुंब संस्थेला पुरवत असते. म्हणजे अशा प्रकारे कुटुंब संस्थेकडून हा जो लागणारा उत्पादन प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे चारही घटक उत्पादन संस्थेकडे जातात आणि उत्पादन संस्था या सगळ्या घटकाचा वापर करून वस्तू आणि सेवा तयार करते. ते कुणासाठी करते, कुटुंब संस्थेसाठी करते. म्हणजे कुटुंब संस्थेकडून असा हा चक्रीय प्रवाह उत्पादन संस्थेकडे जातो आणि उत्पादन संस्थेकडून वस्तू आणि सेवा तयार करून पुन्हा समाजातल्या कुटुंबाकडे येत असतो. दुसरा अंतर्गत जो प्रवाह आहे तो म्हणजे उत्पादन संस्था काय करते, हे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजक यांचा पुरवठा कुटुंब संस्थेने उत्पादन संस्थेकडे केल्यामुळे उत्पादन संस्था पैशाचा प्रवाह इकडे देते कुटुंब संस्थेकडे. म्हणजे या घटकांचे जे मोबदले आहेत, भूमीचा खंड मोबदला आहे, कामगारांना वेतन देते उत्पादन संस्था, भांडवलावर व्याज देते आणि संयोजकाला नफा मिळतो. म्हणजे अशा प्रकारे उत्पादन प्रक्रियेमध्ये या उत्पादन घटकाचे मोबदले उत्पादन संस्था कुणाला देते, कुटुंब संस्थेला देते. त्याच्यामुळे त्यांच्या हातात पैसा येतो, उत्पन्न त्यांचे होते आणि हे उत्पन्न कुटुंब संस्था काय करते, उत्पादन संस्थांनी निर्माण केलेल्या वस्तू व सेवा खरेदी करत असते. म्हणजेच उपभोग खर्च करत असते. बाजारपेठेत मिळालेल्या या मोबदल्यातून, मिळालेल्या उत्पन्नातून उपलब्ध असलेल्या देशातील अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या सर्व वस्तू आणि सेवा खरेदी करून आपल्या दैनंदिन उपजीविका करत असते. म्हणजेच खर्च करत असते. खर्च करून वस्तू खरेदी करते आणि आपल्या जीवन जगत असते. म्हणजे उपभोग खर्च वाढला म्हणजे हा पैसा कोणीकडे गेला, शेवटी उत्पादन संस्थेकडे गेला आणि वस्तूचा उपभोग समाजाने घेतला. अशा प्रकारे कुटुंबाकडून उत्पादन घटकांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडे जातो आणि उत्पादन संस्था वेगवेगळ्या वस्तू निर्माण करून पुन्हा कुटुंबाकडे पाठवत असतात. आणि उत्पादन संस्था या उत्पादन घटकाचे मोबदले पुरविल्यामुळे, म्हणजे उत्पादन घटक पुरविल्यामुळे त्यांचे मोबदल्यामार्फत उत्पन्न कुटुंब संस्थेकडे जाते. खंड, वेतन, व्याज आणि नफा हे पैशाच्या स्वरूपात कुटुंब संस्थेकडे उत्पन्न जाते आणि ही कुटुंब संस्था आपले उत्पन्न या वेगवेगळ्या वस्तूवर खर्च करते आणि वेगवेगळ्या वस्तू खरेदी करते. म्हणजे शेवटी हा वेगवेगळ्या उत्पादन संस्थांनी तयार केलेल्या वस्तू आणि सेवांची खरेदी केल्यामुळे हा उत्पन्नाचा प्रवाह शेवटी उत्पादन संस्थेकडे येतो. अशा प्रकारे हा दोन क्षेत्रातील चक्रीय प्रवाह आपल्याला दर्शविलेला आहे. वरील आकृतीत असे दर्शविले आहे की उत्पादन घटकांचा प्रवाह कुटुंब संस्थेकडून उद्योग संस्थेकडे जातो. उद्योग संस्था उत्पादन घटकांचा वापर करून कुटुंब संस्थेला आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा उपलब्ध करून देतात. तर उलट दिशेने वस्तू व सेवांचा प्रवाह उत्पादन संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे जातो. हे आकृतीत आतील बाजूस दर्शविले आहे. ही प्रक्रिया सतत चालू राहते. यासारखीच प्रक्रिया पैशाच्या प्रवाहातही चालू राहते. पैशाचा प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे उत्पादन घटकांच्या मोबदल्यात खंड, वेतन, व्याज व नफा या स्वरूपात प्रवाहित होतो. कुटुंब संस्था त्या उत्पन्नाचा वापर वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी करतात. अशा प्रकारे पैशातील उत्पन्न प्रवाह उद्योग संस्थेकडून कुटुंब संस्थेकडे प्रवाहित होतो, तर उलट दिशेने कुटुंब संस्थेकडून प्रवाह उद्योग संस्थेकडे जातो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या प्रवाहात उत्पादन घटकाचे उत्पन्न हे खर्चात रूपांतरित होते, कारण व्यक्तीच्या गरजा कधी संपत नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा सातत्याने चालू राहणारा चक्रीय प्रवाह तयार होतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहात तीन क्षेत्र प्रतिमानामध्ये द्विक्षेत्रीय प्रतिमानातील कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था यात शासकीय क्षेत्राचा समावेश करून तीन क्षेत्र प्रतिमान तयार केले आहे. म्हणजे C+I+G म्हटलेलं आपण त्याला. राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहाचे चार क्षेत्र प्रतिमान. चार क्षेत्र प्रतिमानामध्ये त्रिक्षेत्रीय प्रतिमानातील कुटुंब संस्था, उत्पादन संस्था व शासन याबरोबरच परकीय क्षेत्राचा समावेश होतो. म्हणजेच X-M आणि R-P यांचाही समावेश त्याच्यात होत असतो. राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
त्याचपैकी एक पहिली आहे स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्याला आपण GDP काय म्हणतो, GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. ग्रॉस म्हणजे स्थूल एकूण, डोमेस्टिक म्हणजे देशाच्या सीमेअंतर्गत, पी म्हणजे प्रोडक्शन. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये नवीन तयार झालेल्या देशात वस्तू ज्या आहेत, अंतिम वस्तू फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, यांची बाजारभावानुसार काय किंमत होते त्याची केलेली बेरीज म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन होय. GDP इज इक्वल टू C+I+G+X-M. ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट इज इक्वल टू गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर कंझम्पशन प्लस इन्व्हेस्टमेंट प्लस गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट. कंझम्पशन म्हणजे उपभोग, आय म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक, जी म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर सरकारचा खर्च, आणि एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट निर्यात वजा आयात. स्थूल देशांतर्गत उत्पादन बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात. दुसरी संकल्पना आहे निव्वळ देशांतर्गत उत्पादन, NDP नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. निव्वळ, आता याच्यातून घसारा वजा केला जातो, ज्याला आपण डिप्रेशिएशन असं म्हणत असतो. देशाच्या भौगोलिक सीमारेषेत एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांचे, अंतिम शब्द पुन्हा पुन्हा आलाय, फायनल गुड्स, ज्याचा शेवटी प्रत्यक्ष उपभोगासाठीच वापर केला जातो, पुन्हा त्याच्यावर काही प्रक्रिया करण्याची गरज नाही. जसं बिस्किटचा पुडा आहे, कापडाचं शर्ट केल्यानंतर आपण त्याचा वापर करतो, म्हणजे सुताचा कापसाचा याचा या ठिकाणी काही विचार केला जात नाही, फक्त कापडाचा विचार केला जातो. अंतिम वस्तू जे की समाजाला प्रत्यक्ष उपभोगासाठी त्याचा वापर होत असतो. म्हणून अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे स्थूल मूल्य म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पादन होय. NDP म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट इज इक्वल टू ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट GDP वजा डिप्रेशिएशन. म्हणजे जे राष्ट्रीय उत्पन्न तयार करण्यासाठी आपणाला यंत्रे, हत्यारे, अवजारे, भांडवली वस्तू उत्पादन प्रक्रियेमध्ये काम करत असतात, त्याच्यामुळे त्याची झीज होत असते. मग किती झीज झाली तेवढा खर्च त्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा स्थूल देशांतर्गत उत्पादनातून वजा करायचा असतो. उदाहरण जर सांगायचं असेल, समजा शिलाई मशीन आहे, त्याचा जो खर्च होत असेल, झीज होत असते, तेवढा खर्च देशामध्ये निव्वळ देशांतर्गत उत्पादन काढायचं असेल तर उत्पादन प्रक्रियामध्ये जी काही झीज झालेली आहे यंत्राची, त्याचा खर्च भरून काढण्यासाठी आपण काही रक्कम त्या राष्ट्रीय देशांतर्गत उत्पादन ग्रॉस डोमेस्टिक उत्पन्न किंवा देशांतर्गत उत्पादनातून काही रक्कम बाजूला काढून टाकतो, आणि मग या उत्पन्नातून ही रक्कम बाजूला काढून टाकल्यानंतर जी रक्कम राहते ती असते NDP निव्वळ देशांतर्गत उत्पादन बरोबर स्थूल देशांतर्गत उत्पादन वजा घसारा खर्च डिप्रिशिएशन एक्सपेंडिचर. नंबर 3 एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP. दिलेल्या वर्षात, आता GNP आणि GDP मध्ये थोडासा फरक आहे, कारण एकूण राष्ट्रीय उत्पादन GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट दिलेल्या वर्षात देशात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारानुसार येणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पादन होय. यात बाजारभावानुसार किमतीचा विचार केला जातो. GNP इज इक्वल टू C+I+G+X-M प्लस R-P. निव्वळ प्राप्ती, विदेशातून मिळणारी निव्वळ प्राप्ती. R म्हणजे परकीय लोकांनी आपल्या देशातील वस्तू आणि सेवावर केलेला खर्च वजा आपल्या देशातील लोकांनी परकीय राष्ट्रातील वस्तू आणि सेवावर केलेला खर्च, याच्यातील फरकातून जी मिळते ती निव्वळ प्राप्ती असते. म्हणून R इज इक्वल टू मिळकत येणे, P म्हणजे देणे, आपण बघितलंय रिटर्न, आणि हे पेड. स्थूल राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग खर्च अधिक गुंतवणूक खर्च अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात वजा आयात अधिक निव्वळ येणी वजा देणी. नंबर 4 निव्वळ राष्ट्रीय उत्पादन NNP नेट नॅशनल प्रोडक्ट. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजे एका वर्षात देशात उत्पादित झालेल्या
निव्वळ वस्तू व सेवांचे उत्पादन होय. NNP GNP मायनस डिप्रिशिएशन. निव्वळ राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा घसारा खर्च. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजे काय बघा, ग्रीन GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता अलीकडे हळूहळू या संकल्पना गृहीत धरलेल्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न किती जरी वाढलं तर शाश्वत विकास होत नसेल. मोठ्या प्रमाणात देशांतर्गत संसाधनाची वापर होऊन ती नष्ट होत असेल तर अशा विकासाला काही अर्थ नाही, ही या संकल्पना स्पष्ट करतात. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन ग्रीन GNP. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर आणि विकासाच्या लाभांचे न्याय्य वितरण करणे होय. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन पर्यावरणीय प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोतांचे प्रमाण उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा विचार करत असते. म्हणून नैसर्गिक स्रोताचे प्रमाण उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा विचार करत असते. म्हणून उत्पादन देशाचं वाढवायचं आहे, परंतु अशा प्रकारे हव्यासापोटी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनांचे नुकसान होईल आणि मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनं नष्ट होतील आणि त्याचा गैरवापर होईल. अशा प्रकारचा विकास काही कामाचा नाही. म्हणून हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अशा प्रकारचा विकास गृहीत धरलेला आहे की उत्पादन प्रक्रियेत उत्पादन पर्यावरणीय प्रदूषण म्हणजे प्रदूषण वाढलं नाही पाहिजे, विकास तर झाला पाहिजे, राष्ट्रीय उत्पन्न वाढलं पाहिजे आणि नैसर्गिक स्रोतांचे प्रमाण उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा विचार करणे. आर्थिक कल्याणाचे मोजमाप करताना एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली म्हणजे जीवनमान सुधारते असे नाही. जर पर्यावरण प्रदूषण वाढले आणि नैसर्गिक संसाधने भविष्यातील पिढ्यासाठी घटली तर केवळ एकूण राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे जीवनमान सुधारल्याचे द्योतक नाही. म्हणून नैसर्गिक संसाधनं भविष्यातील पिढ्यासाठी घटली तर केवळ राष्ट्रीय उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे जीवनमान सुधारल्याचे द्योतक नाही. म्हणून हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन आर्थिक कल्याणासाठी विचारात घ्यावे लागते. हरित स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना खालील वैशिष्ट्ये दर्शविते. नंबर 1 शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणीय किंवा प्रदूषण व्यवस्था आणि नैसर्गिक संसाधनांची कमतरता निर्माण होत नाही याचा विचार करते. विकासाच्या लाभांचे न्याय्य वितरण करणे म्हणजे समाजामध्ये विकासाचे लाभ हे सर्वसामान्य लोकांपर्यंत गेले पाहिजेत न्याय्य पद्धतीने. आणि दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देणे म्हणजे इकॉनॉमिक वेलफेअर हे दीर्घकाळापर्यंत लॉंग पिरियडपर्यंत झालं पाहिजे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीमुळे. आणि ते राष्ट्रीय उत्पन्न प्रदूषण वाढवणारं, नैसर्गिक संसाधनांना हानी पोचणारं आणि नंतरच्या येणाऱ्या पिढीला काहीच न ठेवणारं जर असेल तर ते चुकीचं आहे. सूत्र ग्रीन GNP GNP मायनस नेट फॉल इन द नॅचरल कॅपिटल म्हणजे नैसर्गिक संसाधनामध्ये झालेली घट ही एकूण राष्ट्रीय उत्पन्नामधून जर काढून टाकली तर आपणाला ग्रीन GNP मिळत असते. म्हणजे हरित राष्ट्रीय उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्न तयार करत असताना निसर्गाची जी हानी झाली, निसर्गातील संसाधनांचं जे नुकसान झालं, त्याच्यात जे कमतरता आली त्याचाही विचार करते आणि प्रदूषणामुळे समाजाला झालेलं नुकसान याचाही विचार करते आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही खर्च किंवा किती नुकसान झालं असेल ती रक्कम बाजूला काढल्यानंतर ग्रीन GNP मिळते. म्हणजेच हरित स्थूल राष्ट्रीय उत्पादन बरोबर स्थूल राष्ट्रीय उत्पादन वजा नैसर्गिक भांडवल साठ्यातील निव्वळ घसरण डिप्रिशिएशन इन नॅचरल रिसोर्सेस. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती 3 पद्धती आहेत या ठिकाणी. नॅशनल उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. नंबर 1 आहे प्रोडक्शन मेथड, नंबर 2 आहे इन्कम मेथड आणि नंबर 3 आहे एक्सपेंडिचर मेथड. उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खर्च पद्धती. त्याच्यापैकी या ठिकाणी 3 पद्धती तुम्हाला दिलेल्या आहेत राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती. 3 पद्धती उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत. परीक्षेला तुम्हाला कोणत्या 2 पद्धती स्पष्ट करा असा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. नंबर 1 आहे उत्पादन पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत किंवा मालसाठा पद्धत यालाच कोणत्या नावाने ओळखलं जातं? मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते. अर्थव्यवस्थेचे शेती,
खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण आणि इतर सेवा अशा विविध क्षेत्रात विभागणी केली जाते. एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. म्हणजे उत्पादन प्रक्रियेत प्रत्येक टप्प्यात जी काही मूल्यामध्ये वाढ केली जाते त्या वाढीची बेरीज केली असता आपल्याला व्हॅल्यू ॲडेड वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीत 2 पर्यायी पद्धती सांगितल्या आहेत. नंबर 1 आहे अंतिम वस्तू पद्धती, फायनल गुड्स सिस्टीम. अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्यांची बेरीज केली जाते. मध्यम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जात नाही. अंतिम वस्तूंच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूंचा वापर करतात. म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूच्या मूल्याचा समावेश केलेला असतो. उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल, ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो. गहू, गव्हाचे पीठ या मध्यम वस्तू आहेत. उत्पादन प्रक्रियेत या वस्तूंचे मूल्य दिलेले असते. म्हणून ब्रेड या अंतिम वस्तूत मध्यम वस्तूचे मूल्य मोजलेले असते. म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्याबरोबर जेव्हा मध्यम वस्तूंचे मूल्य मोजले जाते तेव्हा दुहेरी गणना होते. दुहेरी मापन टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूंचेच मूल्य मोजले पाहिजे. उदाहरण जर याचं घ्यायचं असेल समजा, तर ब्रेड ज्या गव्हापासून झाले त्या गव्हाचा अगोदर पीठ तयार केलं आणि पिठाचं ब्रेड तयार केले. समजा आपण असं म्हटलं की माझ्याकडे गहू आहेत 100 रुपयाचे, पीठ आहे 150 रुपयाचं आणि ब्रेड आहेत 200 रुपयाचे. आणि 100 अधिक 150 अधिक 200 याची जर बेरीज केली आम्ही तर काय मिळेल? 100 रुपयाचे गहू, 150 रुपयाचं पीठ आणि 200 रुपयाचे ब्रेड. म्हणजे 100 अधिक 150 250 आणि 200 450 रुपये राष्ट्रीय उत्पन्न होईल. परंतु प्रत्येकाची वेगवेगळी बेरीज करण्याची काही गरज नाही, कारण आपलं राष्ट्रीय उत्पन्न आकड्यामध्ये वाढत असतं. खऱ्या अर्थाने त्या ब्रेडच्या मूल्यामध्ये गव्हाची आणि पिठाची किंमत आलेली असते, म्हणून वेगळे मूल्य काढून त्याची बेरीज करण्याची काही आवश्यकता नाही, तर त्याची डबल मोजमाप होण्याची शक्यता असते. म्हणून गव्हाची किंमत वेगळी काढली, अधिक पिठाची त्याच्यात किंमत काढून बेरीज केली आणि पुन्हा ब्रेडची वेगळी किंमत काढली. कारण ब्रेड जे तयार झालेत आणि ब्रेडची जी आपण किंमत काढलेली आहे त्या ब्रेडच्या किंमतीमध्ये गव्हाची किंमत ॲड केलेली आहे आणि गव्हाच्या पिठाची किंमत ॲड केलेली आहे आणि अंतिम वस्तू किंवा फायनल गुड्स ब्रेड तयार झाल्या उपभोगासाठी वापरला जातो. म्हणून 200 रुपयाचे जे ब्रेड आहेत तेच खऱ्या अर्थाने खरे राष्ट्रीय उत्पन्न आहे, कारण त्या 200 रुपयामध्ये गव्हाची सुद्धा किंमत ॲड केलेली आहे आणि गव्हाच्या पिठाची सुद्धा किंमत ॲड केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने डबल मोजमाप होऊ नये म्हणून आपण फायनल गुड्स जे आहेत अंतिम वस्तू त्याचीच मोजमाप करून त्याची किंमत काढून मोजमाप करत असतो. म्हणून ब्रेडच लक्षात घेतला पाहिजे या ठिकाणी. मूल्यवर्धित पद्धती. राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धती वापरतात. यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य आणि उत्पादन आदाने याला आपण इनपुट्स म्हणत असतो. उत्पादन प्रक्रियेसाठी वापरला जाणारा कच्चा माल, त्याची किंमत, यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्यवृद्धी होय. थोडक्यात अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्यांची बेरीज करून स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढले जाते. मूल्यवर्धित पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाची गणना कशी केली जाते ते उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट होईल. या ठिकाणी आपल्याला उदाहरण दिलेलं आहे, त्याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला मूल्यवर्धित उत्पादन पद्धती. उत्पादनाची पायरी आहे बघा.
या ठिकाणी आपल्याला कापड तयार करेपर्यंत काय काय करावं लागतं. सुरुवातीला कापूस निर्माण करावा लागतो, तो शेतकरी करतो. उत्पादनाचे बाजार मूल्य, तो कापूस काय करतो, बाजारात आणतो आणि 150 रुपयाला विकतो बाजार मूल्य. मग ते कापूस निर्माण करण्यासाठी तर कापूस तर निसर्गाने निर्माण केलेला आहे, जमिनीत निर्माण झालेला आहे. आदानाचे मूल्य या ठिकाणी 0 गृहीत धरलेले आहे. आणि वर्धित मूल्य काय झालं, मग कापसाचं जे बाजारात काढलेलं किंमत आहे, बाजारातील किमतीनुसार 150 रुपयाचं किंमत आली त्या कापसाला. म्हणजे त्या वस्तूत किती रुपयाची मूल्य आले, 150 रुपयाचे मूल्य आले. त्याच्यानंतर हा कापूस कुणी घेतला 150 रुपयाला, सूत तयार करणाऱ्या कारखान्याने घेतला आणि ते सूत काय केलं, बाजारात 250 रुपयाला विकलं. बघा, म्हणजे सूत तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल काय आहे, कापूस आहे. आणि याला आपण आदान म्हणतो, इनपुट्स म्हणजे उत्पादन प्रक्रियेसाठी वापरला जाणारा कच्चा माल. सूत कशापासून तयार केलं, कापसापासून तयार केलं. कापूस कितीला घेतला, 150 रुपयाला घेतला. 150 रुपयाला सूत कारखान्याने 150 रुपयाला कापूस घेतला. म्हणजे आदानाचं मूल्य किती आहे, वापरला जाणारा कच्च्या मालाचं मूल्य किती आहे, 150 रुपये आहे. आणि सूत तयार करून तो बाजारात विकल्यानंतर त्याची किंमत किती झाली, 250 रुपये. म्हणजे त्या कापसाचे सूत तयार केल्यानंतर त्या सूत तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्या कापसाच्या किमतीमध्ये किती मूल्य ॲड केलं त्यांनी, 150 रुपयाला कापूस घेतला, त्याचं सूत तयार केलं आणि 250 रुपयाला विकलं. म्हणजे 150 मध्ये 100 रुपयाची भर घालून 250 रुपयाला ते सूत विकलेलं आहे. आणि ते सूत काय झालं, कापड कारखान्याने विकत घेतलं. कितीला घेतलं, बघा या ठिकाणी 250 रुपयाला घेतलं. कारण बाजारात सूताची किंमत किती आहे, 250 रुपये आहे. आणि ते 250 रुपयाचं सूत कुणी घेतलं, कापड कारखान्याने घेतलं आणि ते 400 रुपयाला विकलेलं आहे. त्याला विचारलं की तू कच्चा माल किती रुपयाला आणला, 250 रुपयाला मी सूत विकत घेतलं आणि त्या सुतापासून कापड तयार करून बाजारात विकायला नेल्यामुळे 400 रुपये मला मिळालेले आहेत. म्हणजे त्या 250 रुपयामध्ये कितीची भर घातली त्याने, 150 रुपयाची. कारण 250 अधिक 150 400 झालेलं आहे. म्हणजे बाजारात सूत 250 रुपयाला विकत घेतलं, त्याच्यापासून कापड तयार करून ते 400 रुपयाला विकलं. म्हणजे सुताच्या जी काही वर्धित मूल्य आहे 250 रुपये, त्याच्यामध्ये 150 रुपयाची त्यांनी भर घातलेली आहे. त्याच्यानंतर हे कापड अंतिम वस्तू म्हणून बाजारपेठेत आणत असताना घाऊक जो बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये बाजारपेठेत विकायला आणल्यानंतर कारखान्यातून त्यांनी कितीला विकलं, 500 रुपयाला विकलं. 400 रुपयाला कापड घेतलं कारखान्यातून आणि बाजारपेठेत 500 रुपयाला विकलं प्रत्यक्ष ग्राहकाला. म्हणजे यांनी काय केलं, 400 रुपयाला वस्तू आणली कापड आणि 500 रुपयाला विकलं. म्हणजे या 400 रुपयामध्ये यांनी 100 रुपये ॲड केले, म्हणजे 500 रुपये. म्हणजे वर्धित मूल्य किती झालं इथं, 100 रुपये. अशी एकूण बघा प्रत्येक पायऱ्यावर मूल्याची बेरीज केली तर इथं झाले कापसाचं 150, इथं 250, 400 आणि 500. ही अंतिम वस्तूचं जे मूल्य आहे ते 500 आहे. म्हणून ही वस्तू गृहीत धरली पाहिजे आपण. राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना अंतिम वस्तूचंच मूल्याची बेरीज केली जात असते. ह्या बाबी ज्या आहेत त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये मूल्य वाढवलेले आहेत, याचा वापर समाज करत नाही, याचा वापर करतो आणि याची किंमत देऊन जातो तो. म्हणून आणि या ठिकाणी प्रत्येक स्टेपवर किती मूल्याची भर घातलेली आहे. कापूस मालकानं 150 रुपयाला कापूस विकला, सूत मालकाने 250 रुपयाला सूत कापड कारखान्याला विकलं, 100 रुपयाची भर घातली. 150ला घेतलं, 250ला विकलं, 100 रुपयाची भर घातली. त्याच्यानंतर सूत 250ला घेऊन कापड 400ला विकलं तर 150 रुपयाची भर घातली. आणि कारखान्यातून कापड आणून ते 500ला विकलं, म्हणजे 400 रुपयाचं कापड आणून 500ला विकले, त्याच्यामुळे त्यांनी 100 रुपयाची भर घातली. अशा पद्धतीने या प्रत्येक टप्प्यावर किती मूल्याची भर घातलेली आहे, किती मूल्यात वाढ झाली त्या वस्तूच्या, याची बेरीज केली तर आपल्याला 500 रुपये मिळतात. 100 रुपये कापडाचे, सूतवाल्याने 100 रुपये घेतले उत्पादन प्रक्रियेत, कापड कारखान्यानं 150 रुपये उत्पादन प्रक्रियेत घेतले आणि घाऊक व्यापाऱ्याने 100 रुपये उत्पादन प्रक्रियेमध्ये मिळवले. या सगळ्याची बेरीज केली तर 500 आहे. म्हणून या वर्धित मूल्याची बेरीज केली तर 500 येते आणि या अंतिम वस्तू जी आहे शर्ट फायनल गुड्स त्याचं मूल्यसुद्धा इथं 500 आहे. हे दोन्ही बरोबर आहेत. म्हणून एकूण मूल्य
वर्धित मूल्य 500 रुपये. मूल्यवर्धित उत्पादन पद्धतीत प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम उत्पादनामधून कच्च्या मालाचे मूल्य कमी करून मोजदाद केली जाते. म्हणजे दोन्हीतील फरकाची रक्कम असते. हे 250 वजा 150 100 रुपये, 400 वजा 250 150 रुपये, 500 वजा 400 100 रुपये, 150 वजा 0 150 रुपये. अंतिम उत्पादन मधून कच्च्या मालाचे मूल्य कमी करून मोजदाद केली जाते. विविध टप्प्यात समाविष्ट केलेल्या मूल्याची बेरीज हे एकूण राष्ट्रीय उत्पादनात समाविष्ट केले जात आहे. वरील तक्त्यामध्ये अंतिम वस्तू शर्ट रुपये 500 आहे किंमत त्याची. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केल्या जाणाऱ्या उत्पादनाचे मूल्यवर्धित मूल्य 100 अधिक 150 अधिक 150 अधिक 100. या ठिकाणी इथं 150 यायला पाहिजे होतं, इथं 100 लिहिलं आहे त्यांनी. म्हणजे ह्याची बेरीज 150 अधिक 100 अधिक 150 अधिक 100 बरोबर 500 यायला पाहिजे. इथं 150 अधिक 100 अधिक 150 अधिक 100 बरोबर 500 इतके आहे. अशा प्रकारे समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम वस्तूच्या मूल्या इतकेच असते. म्हणून या ठिकाणचा आकडा जो आहे तो 150 यायला पाहिजे. इथं 150 आहे, 150. त्याच्यानंतर इथं 150 आहे तर इथं 100 यायला पाहिजे नंबर 2च्या स्टेजला. अशा प्रकारे बेरीज किती येते फायनल गुडची 500 रुपये. अशा प्रकारे समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम वस्तूच्या मूल्या इतके असते. दक्षता काय घ्यायची आहे हे अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मापत असताना उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता काय काळजी घ्यायची आहे. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते. म्हणजे मध्यस्थ वस्तू जे आहेत, मधला जो कच्चा माल आहे, सूत आहे, कापूस आहे, याचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात न मोजता फक्त फायनल गुड्सच्या मूल्याची बेरीज केली जात असते. म्हणून अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते. नंबर 2, शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य अंदाजे काढले जाते. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मूल्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. काही उत्पादन आपण बाजारपेठेत विकायला आणतो आणि काही आपल्या उपभोगासाठी ठेवत असतो, परंतु ते राष्ट्रीय उत्पन्न झालेलंच आहे ना. त्याचं मूल्य आपण अंदाजित काढलं पाहिजे. आपण घरी ठेवलेल्या मालाचं किती मूल्य असेल त्याची बेरीज आपण राष्ट्रीय उत्पन्नात करायला पाहिजे, ते लक्षात घेतलं पाहिजे. समजा उदाहरणार्थ आपल्या उपभोगासाठी घरी आपण 10 क्विंटल ज्वारी घरी ठेवलेली आहे आणि बाकीचे 25 क्विंटल विकलेले आहे, परंतु 10 क्विंटल ज्वारी ही सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचाच भाग आहे. परंतु आपण त्याची बेरीज न करता फक्त बाजारपेठेत विकायला नेलेल्या मालाचेच मूल्य काढून राष्ट्रीय उत्पन्नात मोजत असतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना स्वतःच्या उपभोगासाठी जे घरी 10 पोते आपण ज्वारी ठेवलेली आहे त्याची सुद्धा अंदाजित रक्कम किती रुपयाची ज्वारी असेल ते हे असं गृहीत धरून आपण आकडेवारी शासन व्यवस्थेला दिली पाहिजे, तरच आपलं राष्ट्रीय उत्पन्न हे व्यवस्थित येऊ शकतं. राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते. तसेच काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी लागते. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते. म्हणजे समजा उदाहरणार्थ एखादी वस्तू 10 रुपयाला तयार होत असते, परंतु त्या वस्तूवर सरकार टॅक्स लावत असते, विक्री कर, सेल टॅक्स वगैरे, अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्सेस. समजा त्याच्यावर 5 रुपये टॅक्स लावला तर त्या वस्तूची किंमत किती होते. वस्तू तयार करण्यासाठी येणारा 10 रुपये खर्च अधिक त्या वस्तूवर लावलेला अप्रत्यक्ष 5 रुपये खर्च, त्या वस्तूची किंमत 15 रुपये होते. कारण उत्पादक जेवढा टॅक्स लावला तेवढा त्या वस्तूच्या किमतीत ॲड करून बाजारपेठेत किंमत ठेवत असतो आणि 15 रुपये किंमत होत असते. म्हणून प्रत्यक्ष उत्पादन किती झालेलं आहे, 10 रुपयाचं झालेलं आहे. ते 15 म्हणजे 5 हे अप्रत्यक्ष कर लावलेले आहेत. ते काही उत्पादन केल्यामुळे आपल्याला द्यावे लागणार नाहीत. प्रत्यक्ष 10 रुपये खर्च आलेला उत्पादन तयार करण्यासाठी. म्हणून 5 रुपये जे काही टॅक्स लावलेला आहे, कारण 15 रुपये किंमत न होता खरी किंमत त्या राष्ट्रीय वस्तूची किती आहे, 10 रुपये आहे. टॅक्स लावल्यामुळे किंमत वाढलेली आहे, म्हणून ती वाढलेली किंमत टॅक्समुळे जी वाढते ती टॅक्सची रक्कम बाजूला काढावी लागते खरं राष्ट्रीय उत्पन्न मिळवण्यासाठी. त्याचबरोबर वस्तूसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी लागते. समजा उदाहरणार्थ 10 रुपये वस्तूचा खर्च आहे, परंतु त्या ठिकाणी शासनाने आपल्याला 2 रुपये अनुदान दिलेलं आहे प्रत्येक वस्तू तयार करण्यासाठी. जर ते अनुदान दिले नसतं तर आपल्याला 12 रुपये खर्च आला असता, परंतु शासनाने आपल्याला 2 रुपयाची वेगवेगळी सवलत किंवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ती वस्तू आपल्याला 10 रुपयामध्ये उत्पादित होत आहे. त्याच्यामुळे
आपण 10 रुपये गृहीत धरले, पण खऱ्या अर्थाने त्या प्रत्येक वस्तूच्या मागे 2 रुपये जे अनुदान मिळालेलं आहे, त्या अनुदान जर मिळालं नसतं तर ती वस्तू आपल्याला 12लाच मिळाली असते ना. ग्रँट्स म्हणून शासनाने जे अनुदान दिलेली रक्कम आहे ती आपण त्याच्यात मोजावी लागत असते. म्हणून आपणाला 10 अधिक शासनाने दिलेलं जे अनुदान आहे करावं लागेल. जर अनुदान दिलं नसतं तर आपल्याला खर्च करावा लागला असता. म्हणून आपण प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते. तसेच काही वस्तूसाठी शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम मोजावी लागेल. समजा उदाहरण जर द्यायचं झालं, आपल्या घरी आपण जर गॅस सिलेंडर घेतो, त्याच्यामध्ये शासन आपल्याला 200 रुपये 250 रुपये अनुदान देत असते, तिकडून ते देत आहे. परंतु खऱ्या अर्थाने तो गॅस आपल्याला 800 रुपयाला पडतो, पण शासनाने अनुदान 200 रुपये दिले त्याच्यामुळे आपल्याला तो 600ला पडत आहे समजा. परंतु शासनाने जर अनुदान दिलं नसतं तर ते आपल्याला 800लाच मिळालं असतं. म्हणून अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मिळवावी लागत असते, तरच आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न मिळू शकेल. नंबर 4, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूच्या किमतीतील बदलांची दखल घ्यावी लागते. कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना नेहमी मोठ्या प्रमाणात वस्तूच्या किमतीत बदल होत असतात. त्या बदललेल्या किमतीमुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झालेली आहे का, वस्तूच्या स्वरूपात जे उत्पादन झालेलं आहे केवळ किंमत वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढू शकते. वस्तूच्या संख्येत काही बदल झालेला नसताना केवळ किंमत वाढली. समजा उदाहरणार्थ एखादा 1 एकर जमीन आहे, त्या जमिनीचा भाव आपण 5 लाख रुपये गृहीत धरले, पण आता किमती वाढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली असं म्हणता येणार नाही. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूच्या किमतीतील बदलांची दखल घ्यावी लागते. केवळ वस्तूच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात जर वाढ होत असेल पैशाच्या स्वरूपात तर ते खऱ्या अर्थाने ते विकासाचं लक्षण नाही. केवळ भाव वाढल्यामुळे वेगवेगळ्या वस्तूच्या किमतीची बेरीज केली की आपल्याला आकडा मोठा येतो आणि राष्ट्रीय उत्पन्न मोठे दिसते. नंबर 5, निर्यात मूल्य मिळविले जाते आणि आयात मूल्य वगळले जाते. एक्सपोर्ट व्हॅल्यू आपण मिळवतो आणि इम्पोर्ट व्हॅल्यू आपण वगळतो, कारण इम्पोर्ट केल्यामुळे आपल्या उत्पन्नातून दुसऱ्या देशाला आपल्याला देणे आहे, तर निर्यात मूल्यातून आपल्याला दुसऱ्या देशाकडून येणे आहे. आलेल्या रकमेतून द्याव्या लागणारी रक्कम काढली असता आपल्याला निव्वळ निर्यात मिळत असते. एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट म्हणजे परकीय व्यवहारातून मिळणारे निव्वळ उत्पन्न. नंबर 6, भांडवली वस्तूची झालेली झीज किंवा डिप्रिशिएशन घसारा मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. आपण बघितलं GNP मायनस डिप्रिशिएशन, GDP मायनस डिप्रिशिएशन बघितलेलं आहे. नंबर 7, जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसते. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे. जुन्या वस्तूंची खरेदी विक्री जर चालू वर्षात झाली तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. समजा 2018-19 या वर्षामध्ये 4 ट्रक आपण विकल्या. 2018-19 या वर्षात तयार झालेल्या वस्तू आपण 19-20 या आर्थिक वर्षामध्ये विकल्या, तर ती जी रक्कम आहे त्याचं मूल्य त्या वर्षातल्या आर्थिक वर्षात मोजता कामा नये, कारण त्या वस्तू त्याच्या अगोदरच्या वर्षात तयार झालेल्या आहेत. म्हणून जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसते. म्हणून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 याच वर्षात निर्माण झालेल्या वस्तूंच्या मूल्यांची बेरीज ही राष्ट्रीय उत्पन्नात गृहीत धरली जाते. त्या पूर्वीच्या वस्तू ज्या वर्षात निर्माण झालेल्या वस्तूंची चालू वर्षात विक्री करून त्याचं मूल्य आपण चालू वर्षातल्या राष्ट्रीय उत्पन्नात मोजता कामा नये, कारण त्या वस्तू जुन्या आर्थिक वर्षामध्ये निर्माण झालेल्या असतात आणि त्याचं मूल्य आपण नवीन आर्थिक वर्षात धरलं तर आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. म्हणून नवीन आर्थिक वर्ष जे आहे चालू असलेलं त्याच नवीन आर्थिक वर्षामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवा ज्या फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस आहेत त्याचंच मूल्य काढून आपण त्याचं उत्पादन मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात गृहीत धरतो. अविकसित देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन पद्धतीचा वापर करतात, म्हणजे बॅकवर्ड कंट्रीजमध्ये या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनेक अडचणी येत असल्यामुळे या पद्धतीची विश्वासार्हता कमी आहे. भारतात या पद्धतीने शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी केली जाते, पण उत्पादन पद्धतीने वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात
नाही. दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धती, याला आपण इन्कम मेथड म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीचा घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असे म्हणतात. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केले जाते. विभाजन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या 4 घटकात विभाजन आहे. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक या 4ही घटकांना खंड, व्याज, नफा आणि वेतन या 4 मोबदल्यांना जे काही मोबदले दिले जातात या 4 घटकांना राष्ट्रीय उत्पन्नाचं मोबदल्याच्या स्वरूपात या 4 घटकांमध्ये विभाजन होतं. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना भूखंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्ना इतकी असते. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचे जे खंड, मजुरी, व्याज आणि नफा आहे यांचे जे मोबदले मिळणार आहेत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काम केल्यामुळे यांची जर बेरीज केली तर ती राष्ट्रीय उत्पन्ना इतकी असते. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्ना इतकी येते. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी वगळली जातात. याला आपण ट्रान्सफर अर्निंग असं म्हणतो. हस्तांतरित देणी वगळली जातात. करविषयक माहितीपत्रके, अहवाल, लेखापुस्तके, अल्प उत्पन्नासंबंधीचे अंदाज या स्रोतांपासून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते. दिलेल्या कालावधीत वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून जे उत्पन्न येते त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असे मानले जाते. उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र NI नॅशनल इन्कम इज इक्वल टू रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड अधिक वेतन अधिक व्याज अधिक नफा अधिक मिश्र उत्पन्न अधिक निव्वळ विदेशी उत्पन्न. दक्षता काय घ्यायची या पद्धतीनं उत्पन्न करत असताना? उत्पन्नाचे मापन करत असताना दक्षता खालीलप्रमाणे घ्यावी लागते. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता. नंबर 1, शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्तीवेतन, बेकारी भत्ता इत्यादी सारख्या हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी यांची रक्कम एकूण उत्पन्नातून वगळावी. कारण या देणग्या काय उत्पादन केल्यामुळेचा मोबदला नाही हा. त्याच्यामुळे ह्या देणग्या, शिष्यवृत्ती दुसऱ्यानं दिलेलं आहे. स्वतः उत्पन्न केलेलं किंवा राष्ट्रीय उत्पन्नात हातभार लावल्यामुळे मिळालेलं नाही, तरी सहानुभूती म्हणून दिलेली आहेत. म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही बाबी आहेत या राष्ट्रीय उत्पन्नातून वगळाव्यात. त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजता कामा नये ही दक्षता घेतली पाहिजे. तुम्हाला 2-2 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात की निवृत्ती वेतन राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जात नाही, विधान स्पष्ट करा. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. किंवा शिष्यवृत्ती राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, अशा प्रकारच्या छोटे छोटे 2-2 मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जात असतात. नंबर 2, गृहिणींच्या सेवा. शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. कारण याची आपण मोजदाद करतच नाही. घरी आईने आपल्यासाठी केलेलं काम असेल किंवा शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे हे मोबदला देऊन किंवा घेऊन काम केलेलं नसतं. म्हणून अशा ज्यांचा कामाचा मोबदला पैशात दिला जात नाही अशा कामाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही, कारण या विनामूल्य सेवा आहेत. नंबर 3, घर, गाडी यांसारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून जे उत्पन्न मिळते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. कारण त्याचा समावेश ज्या वर्षी त्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्याच वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला पाहिजे. नाहीतर जुन्या मागच्या वर्षाचा एखाद्या वस्तूची किंमत काढून आपण चालू वर्षाच्या किंवा मागील एखाद्या वर्षाच्या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीय उत्पन्नात त्याचा समावेश करणं हे चुकीचं ठरेल. नंबर 4,
समभाग आणि रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणती भर पडत नाही. म्हणून शेअर मार्केटमधले जे काही शेअर्स आहेत किंवा रोख्यांची खरेदी विक्री आहे, कारण कारखान्याचा आकार, निर्माण होणाऱ्या वस्तू या पूर्वीतक्याच राहतात. फक्त शेअरच्या खरेदी विक्री, शेअरचे मालकी हक्क बदलले जातात. उत्पन्नाची प्रक्रिया, उत्पन्नाचे स्वरूप ही पूर्वीतीच राहते. त्याच्यामुळे अशा स्वरूपाच्या रोख्यांच्या खरेदी विक्रीतून आणि समभागातून मिळालेल्या उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करू नये. त्याचबरोबर नंबर 5, प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा महसूल राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये, कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारे हस्तांतरित उत्पन्न असते. कारण शासनाने राष्ट्रीय उत्पन्नात कुठले तरी हातभार लावलेला म्हणून तो त्याचा मोबदला नसतो. तर विशिष्ट उत्पन्न असणाऱ्या लोकांवर समाजातून हा कर लावून प्रत्यक्ष कर जमा केला जातो आणि शासनाला महसूल मिळतो. आणि अशा प्रकारचं शासनाला मिळालेला जे काही महसूल आहे किंवा उत्पन्न आहे ते राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये, कारण ते सुद्धा ट्रान्सफर अर्निंग किंवा लोकांकडून शासनाला करामार्फत मिळालेलं उत्पन्न आहे. ते राष्ट्रीय उत्पन्नात कुठलं तरी हातभार लावला म्हणून मिळालेलं उत्पन्न नाही. नंबर 6, उद्योग संस्थांचा अवितरित नफा. उद्योग संस्था काही नफा वितरित करीत नाहीत. त्याचबरोबर शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजावा. म्हणजे काही नफा जो आहे राष्ट्रीय उत्पन्नातला, जसं की घसारा म्हणून बाजूला काढली जाणारी रक्कम जी आहे, या ठिकाणी उद्योग संस्थाचा अवितरित नफा, शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमापासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजावा. शासकीय यंत्रणेने केलेल्या कार्याचे हे भाग असतात. नंबर 7, स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावे. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचे मूल्य म्हणजे आपण घरी जे स्वतःच्या उपभोगासाठी वस्तू ठेवतो त्याची सुद्धा अंदाजित रक्कम काढून ती शासनाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या हिशोबात धरावी. मालकीच्या घराचे, स्वतःच्या मालकीचं घर असेल तर त्याचं सुद्धा अंदाजित रक्कम काढून आपण गृहीत धरू शकतो, तरच आपलं राष्ट्रीय उत्पन्न व्यवस्थित येईल. भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रांतील उत्पन्न पद्धतीच्या साहाय्याने मोजले जात असते. नंबर 3, खर्च पद्धती किंवा एक्सपेंडिचर मेथड. खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशात होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. आता गुंतवणूक, मूलभूत जे काही पायाभूत घटक आहेत, रस्ते आहेत, धरणे आहेत, विद्युत पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे, अशा गोष्टीवर सरकार गुंतवणूक करत असते. अशा गुंतवणुकीचा सरकारचा खर्च जो आहे तो या ठिकाणी गृहीत धरला पाहिजे. शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्च म्हणजे प्रशासन यंत्रणेमधील अधिकारी, कर्मचारी, सैन्य यांच्यावर जो काही कपडा लत्ता, खाणं पिणं यांच्यावर जो काही केलेला खर्च असेल तो सरकारचा असा उपभोगावरील खर्च असेल. आणि गुंतवणुकीवरील म्हणजे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी केलेला खर्च असेल, हा सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात धरावा लागत असतो. म्हणून उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र नॅशनल इन्कम = C+I+G+X-M+R-P. राष्ट्रीय उत्पन्न उपभोग अधिक गुंतवणूक अधिक सरकारी खर्च अधिक निर्यात अधिक आयात अधिक परकीय निव्वळ प्राप्ती. यालाच आपण कन्झम्पशन, इन्व्हेस्टमेंट, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट, रिटर्न्स मायनस पेड असं म्हणत असतो. नंबर 1, खाजगी अंतिम उपभोग कन्झम्पशन. खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कुटुंबांनी अन्न, वस्त्र यासारख्या वस्तूवर केलेला खर्च, ज्या लगेच वापरल्या जातात. टिकाऊ वस्तूवरील खर्च जसे गाडी, संगणक, दूरदर्शन, धुलाई यंत्र इत्यादी. वरील खर्च ज्या जास्त दिवस वापरल्या जातात. आणि सेवावरील खर्च जसे वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवा इत्यादीवर केला जाणारा खर्च हा खाजगी अंतिम उपभोग खर्च आहे. प्रायव्हेट फायनल गुड्सवर कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे. नंबर 2, स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च. खाजगी उद्योजकांनी पुनर्स्थापन, नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक आहे.
नंबर 3 सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन अँड इन्व्हेस्टमेंट. आहे त्याच्यात सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च होय. याच्यातून काही उत्पादन होत नाही, खर्च सरकारकडून केला जात असतो. प्रत्यक्षात गुड्सच्या स्वरूपात अशा प्रकारचे काही ठोस उत्पादन होत नसतं. फक्त प्रशासकीय यंत्रणा चालावी म्हणून अधिकारी, कर्मचारी, संरक्षण याच्यावर, शिक्षणावर केलेला खर्च आहे. नंबर ब सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, कालवे इत्यादी आधारभूत बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो, अशा आधारभूत संरचना निर्माण करण्याकरता केलेला खर्च आहे. नंबर 4 निव्वळ विदेशी गुंतवणूक, निव्वळ निर्यात म्हणजेच X-M. एका वर्षाच्या कालावधीतील देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात होय. नंबर 5 निव्वळ प्राप्ती R-P परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवावर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवावर केलेला खर्च यातील फरक म्हणजे निव्वळ प्राप्ती होय. R परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवावर केलेला खर्च, तर P म्हणजे देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवावर केलेला खर्च. दक्षता काय घ्यायची आपल्याला एक्सपेंडिचर पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना खर्च पद्धतीनं या गोष्टी किंवा प्रिकॉशन घ्यावं लागतं. दक्षता खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता. नंबर 1 दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. अंतरिम ज्याला आपण म्हणतो, अंतरिम म्हणजे अंतिम वस्तू निर्माण होण्याच्या अगोदरच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असणारा कच्चा माल, अशा प्रकारच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये असलेल्या मालाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये, त्याची किंमत काढून. म्हणून दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. जसं आपण सांगितलं की शर्टचीच किंमत राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जावी, सुताची किंवा कापसाची किंमत जी आहे, सूत आणि कापूस कशी आहे, अंतरिम वस्तू आहेत, उत्पादन प्रक्रियेतील कच्चा माल आहे किंवा मालसाठा आहे. नंबर 2 जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण तो चालू वर्षाच्या उत्पादनावर केला जात नाही. नंबर 3 शिष्यवृत्ती, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यांसारखी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. नंबर 4 भाग, रोखे, कर्ज रोखे इत्यादी सारख्या वित्तीय जिंदगीवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाहीत, कारण या व्यवहारामुळे वस्तू आणि सेवांच्या प्रवाहात वाढ होत नाही. नंबर 5 अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये, कारण अप्रत्यक्ष कराची रक्कम वस्तूच्या किमतीत ॲड करून किंमत वाढवली जाते, परंतु ती अप्रत्यक्ष कराची रक्कम म्हणजे एक प्रकारचे कुठलाही राष्ट्रीय उत्पन्नात प्रत्यक्ष भाग न घेता डायरेक्ट सरकार जी काही रक्कम टॅक्स म्हणून लावते, ती रक्कम कुठली ठोस उत्पादन करू शकत नसल्यामुळे अशा अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. नंबर 6 अंतिम वस्तू आणि सेवावरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. नंबर 7 अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजावी. वरील तिन्ही पद्धतीपैकी उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अमेरिका आणि इंग्लंडसारख्या प्रगत देशामध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे. काही व्यावहारिक अडचणीमुळे खर्च पद्धतीचा वापर क्वचित केला जातो. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करते, म्हणजे या दोन्ही पद्धतीचा एकत्रित उपयोग करत असते. शेती, कृषीतलं उत्पादन वगैरे असेल, औद्योगिक उत्पादन, तर उत्पादन पद्धतीचा वापर करते, बाकीसाठी उत्पन्न पद्धतीचा वापर करते. म्हणून भारताच्या संदर्भात सांख्यिकी संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करते. मिश्र उत्पन्न आपल्याला बघितलं आपण की मिश्र उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात मोजले जाते. मिश्र उत्पन्न म्हणजे स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न होय, जे स्वतःची जमीन, कामगार, भांडवल आणि उद्योजकतेचा वापर विविध वस्तू आणि सेवांच्या निर्मितीसाठी करतात, त्याला आपण मिश्र उत्पन्न म्हणतो. राष्ट्रीय उत्पन्न गणनेच्या मापनातील अडचणी या दोन प्रकारच्या आहेत, तात्विक अडचणी आणि व्यावहारिक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करणे अतिशय अवघड आणि क्लिष्ट काम आहे. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना खालील अडचणी उद्भवतात. तुम्हाला दोन प्रकारच्या अडचणी विचारल्या आहेत. तात्विक अडचणी सांगा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक अडचणी सांगा. अशा प्रकारचा प्रश्न 6वा 8 मार्काला विचारला जाऊ शकतो. किंवा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्नातील
मापनातील व्यावहारिक अडचणी सांगा, असा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून तात्विक अडचणी. बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि राष्ट्रीय उत्पन्न मापनातील तात्विक अडचणी स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला विचारला जात असतो. यालाच संकल्पनात्मक अडचणी असेही म्हणतात. कोणकोणत्या आहेत अडचणी आहेत तात्विक अडचणी? हस्तांतरित देणी, व्यक्तीला मिळणारे निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता याला हस्तांतरित देणी म्हणतात किंवा ट्रान्सफर अर्निंग. याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणे कठीण असते, कारण एका बाजूने हे व्यक्तीला मिळणारे उत्पन्न असते तर दुसऱ्या बाजूने तो सरकारचा खर्च असतो. म्हणून अशी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाहीत. नंबर 2, बेकायदेशीर व्यवहारापासून मिळणारे उत्पन्न, जुगार, काळ्या बाजारातील खरेदी विक्री, तस्करी इत्यादी बेकायदेशीर व्यवहारांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. अशा सर्व वस्तूंना मूल्य असते व त्या उपभोक्त्यांच्या गरजा देखील भागवित असतात. अशा उत्पन्नास सरकारी मान्यता नसल्याने त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचे न्यून अनुमान होते किंवा तेवढ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नाचे कमी अनुमान होत असते. नंबर 3, विनामूल्य सेवा. राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप नेहमीच पैशात केले जाते, परंतु बऱ्याच वस्तू आणि सेवा अशा असतात ज्यांचे मूल्य पैशात मोजता येत नाही. उदाहरणार्थ, छंद म्हणून व्यक्तीने काढलेली चित्रे, आईने मुलांचे केलेले संगोपन इत्यादी सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजल्या जात नाहीत, कारण या सेवांचा मोबदला दिला जात नाही. त्याचबरोबर गृहिणींच्या सेवा सहानुभूती, आपुलकी, दया, करुणा या भावनेतून पुरविलेल्या सेवा राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करत नाहीत, कारण त्या विनामोबदला असतात. अशा विनामोबदला सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नसल्यामुळे आहे त्यापेक्षा राष्ट्रीय उत्पन्न कमी होते. नंबर 4, स्वउपभोगासाठीचे उत्पादन. अन्नधान्य, भाजीपाला आणि इतर शेती उत्पादने जी स्वउपभोगासाठी उत्पादित केली जातात ती बाजारात विक्रीसाठी येत नाहीत, पण अशा वस्तूंचे मूल्य बाजारभावानुसार निश्चित करून अशा वस्तूंची अंदाजे किंमत राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. नंबर 5, परकीय कंपन्यांचे उत्पन्न. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड IMF या संघटनेच्या मते परकीय कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या उत्पादित वस्तूंचा समावेश त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. परकीय कंपन्यांना होणाऱ्या नफ्याचा समावेश मात्र त्यांच्या मूळ देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. म्हणजे परकीय कंपन्यांना जो नफा मिळतो त्याचा समावेश त्यांच्या देशातल्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो आणि त्या कंपन्या ज्या देशात उत्पादन करतात त्या मालाचा मात्र ज्या कंपन्या ज्या देशात आहेत त्या राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. नंबर 6, सरकारी क्षेत्र. शासनाकडून संरक्षण, सार्वजनिक प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था इत्यादी अनेक सार्वजनिक सेवा पुरविल्या जातात. अशा सार्वजनिक सेवांचे मूल्य निश्चित करणे अवघड असते, कारण अशा सेवांचे वास्तव मूल्य माहीत नसते. म्हणून अशा सार्वजनिक सेवा अंतिम सेवा म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केल्या जातात. नंबर 7, किमतीतील बदल. किमतीत होणाऱ्या बदलामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अडचणी येतात. देशातील वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर बाजार किमतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याचे दिसून येते. म्हणजे देशातील वस्तुरूप उत्पादन कमी झाले तरी किंमत वाढीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. त्याच्यानंतर आहे व्यावहारिक अडचणी. पहिला प्रश्न आपण बघितला तात्विक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तात्विक अडचणी स्पष्ट करा. तसंच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते सांगून व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा, असा प्रश्न 8 मार्काला येऊ शकतो. 100% हा तर प्रश्न असेल तात्विक अडचणी किंवा व्यावहारिक अडचणी. एकूण तुम्हाला जे 4 प्रश्न विचारले जातात त्या 4 प्रश्नापैकी या 2 पैकी एक हमखास राहत असतो परीक्षेला 8 मार्कासाठी. व्यावहारिक अडचणी. राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना उत्पादनाची पूर्ण आणि खात्रीशीर सांख्यिकीय माहिती संकलित करताना अनेक अडचणी येतात. त्यापैकी काही अडचणी पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1, दुहेरी गणनेची समस्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे दुहेरी गणना. एखादी वस्तू मध्यम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असल्यामुळे बऱ्याच वस्तूंची गणना दोनदा होण्याची भीती असते. त्यामुळे वास्तविक राष्ट्रीय उत्पन्नात अनेक पटींनी अधिक असते. उदाहरणार्थ, बेकरीत जे पीठ वापरले जाते त्याला मध्यम वस्तू म्हणून संबोधले जाते, पण तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले तर ते अंतिम वस्तू म्हणून गणले जाते. नंबर 2, अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणात अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे.
शेती व्यवसाय अजूनही उदरनिर्वाहासाठी केला जातो. शेती उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो. तसेच उत्पादनाच्या काही भागाचा इतर वस्तू आणि सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. म्हणजे वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली आणि घेतली जाते. त्या ठिकाणी पैशाचा फारसा वापर केला जात नाही. अशा ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मापन करणे अवघड आहे. अशा उत्पन्नाचे आणि उपभोगाचे मापन राष्ट्रीय उत्पन्नात केले जाऊ शकत नाही, कारण त्याचे पैशात मूल्य काढले जात नसते. म्हणून अशा प्रकारचे ज्याला आपण बार्टर सिस्टीम ज्याला म्हणतो, वस्तू विनिमय पद्धती, अशा ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मापताना अडचणी येणार आहेत. कारण त्या वस्तूचं पैशाच्या बदल्यात वस्तू दिली किंवा घेतली जात नाही, तर वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली आणि घेतली जाते. पण अशा ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मापनात अडचणी निर्माण होतात. नंबर 3, अपुरी आणि अविश्वसनीय सांख्यिकी आकडेवारी. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्च विषयक पुरेशी आणि अचूक माहिती उपलब्ध नसते. शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, वन उत्पादने, किरकोळ व्यावसायिक, बांधकामावरील कामगार, छोटे व्यावसायिक इत्यादींच्या उत्पादनासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती उपलब्ध नसते. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनर्जित उत्पन्नासंबंधीची माहिती, ग्रामीण व शहरी भागातील उपभोग आणि गुंतवणुकीचा खर्च यांची देखील माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची नेमकी आकडेवारी उपलब्ध होत नाही. नंबर 4, घसारा. भांडवली वस्तूंच्या वापरामुळे भांडवली वस्तूंची जी झीज होते त्याचे मापन करणे अवघड असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज, भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून असते. म्हणून घसाऱ्याची रक्कम ह्या सगळ्या गोष्टीवर अवलंबून आहे. भांडवली वस्तू व यंत्रसामग्रीची होणारी झीज कशावर अवलंबून आहे? भांडवली मालमत्तेचे तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूचा वापर, वस्तूचे स्वरूप, वस्तूची नियमित आणि काळजीपूर्वक देखभाल इत्यादी अनेक गोष्टीवर अवलंबून असते. भांडवली वस्तू वेगवेगळ्या प्रकारच्या असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एक समान सामायिक स्वीकार्य असे प्रमाण दर अस्तित्वात नाहीत. घसारा मोजण्यासाठी बऱ्याच गोष्टी गृहीत धराव्या लागतात. त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते. नंबर 5, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ता धारकांना मागणीतील बदलामुळे किंवा बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली लाभ होतो किंवा बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही, कारण चालू आर्थिक व्यवहारामुळे हे बदल घडून येत नाहीत. नंबर 6, निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात बहुतांश छोटे उत्पादक निरक्षर आणि अज्ञानी असतात. त्यामुळे ते आपल्या उत्पादनासंबंधीची नोंद ठेवू शकत नाहीत. म्हणून स्वतःच्या उत्पादनाची किंवा उत्पादन मूल्याची माहिती देऊ शकत नाहीत. म्हणजेच त्यांच्या उत्पादनाचे किंवा अनर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जात नाहीत किंवा अनर्जित उत्पन्नाचे अंदाज व्यक्त केले जातात. नंबर 7, व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विकसनशील देशात सामायिक विशेषीकरणाचा अभाव असल्याने उत्पादनपणाचे मापन करताना अडचणी येतात. उदाहरणार्थ, विकसनशील देशात शेतकरी शेती हा या प्रमुख व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, कपडे शिवणे इत्यादी व्यवसाय देखील करतात. इतर व्यवसायापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना दिली जात नाही. त्यामुळे देशाचे खरे उत्पन्न समजत नाही. नंबर 8, मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजे माल साठा होय. माल साठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलाचा समावेश राष्ट्रीय उत्पादनात केला जातो. माल साठ्याच्या मूल्यमापनात झालेली चूक अंतिम वस्तूच्या मूल्यात बदल करू शकते. म्हणूनच माल साठ्याचे मूल्यमापन काळजीपूर्वक करावे लागते. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व खालील मुद्द्यावरून स्पष्ट होते. इम्पॉर्टन्स ऑफ नॅशनल इन्कम. अर्थव्यवस्थेला उपयुक्त. पहिला मुद्दा काय? अर्थव्यवस्थेला उपयुक्त. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती असणे महत्त्वाचे आहे. सध्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अर्थव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. याला सामाजिक लेखा खाती म्हणून ओळखले जाते. या खात्यात देशाचे एकूण उत्पन्न, उत्पादन आणि विविध वैयक्तिक स्तरावरील उत्पादनाचे निष्कर्ष, उद्योगांचे उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारापासून मिळणारे उत्पन्न इत्यादी एकमेकांशी संबंधित आहेत. नंबर 2,
राष्ट्रीय धोरणे, राष्ट्रीय धोरणात राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती आधार म्हणून उपयुक्त ठरते, जसे की रोजगार धोरण, औद्योगिक धोरण, कृषी धोरण इत्यादी. औद्योगिक उत्पादन, गुंतवणूक आणि बचत इत्यादी वाढीसाठी यातून दिशा मिळते. तसेच राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीची मदत आर्थिक प्रतिमानाच्या निर्मितीसाठी होते, जसे गुंतवणूक प्रतिमान, वृद्धी प्रतिमान इत्यादी. अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आणण्यासाठी बदल करता येतात. नंबर 3, आर्थिक नियोजन. आर्थिक नियोजनाकरिता राष्ट्रीय उत्पन्नाशी संबंधित असलेली आकडेवारी अतिशय महत्त्वपूर्ण असते. या आकडेवारीत विविध साधनसामग्रीतून प्राप्त केलेले एकूण उत्पन्न, उत्पादन, बचत, गुंतवणूक आणि उपभोग यांचा समावेश होत असतो. नंबर 4, आर्थिक संशोधन. अर्थशास्त्राचे संशोधक, तज्ज्ञ यांच्याकडून राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा वापर केला जातो. ते देशातील विविध माहितीचा वापर करतात. कच्चा माल, उत्पादन, उत्पन्न, बचत, उपभोग, गुंतवणूक, रोजगार इत्यादी सामाजिक घटकांचा विचार होतो. नंबर 5, राहणीमानाची तुलना. वेगवेगळ्या देशातील लोकांच्या राहणीमानाची तुलना करण्यास राष्ट्रीय उत्पन्नाच्या अभ्यासाची मदत होते आणि सारख्याच देशातील वेगवेगळ्या काळातील राहणीमानाची तुलना करण्यास मदत होते. नंबर 6, उत्पन्नाचे वितरण. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपणास देशाच्या उत्पन्नाच्या वितरणाबद्दल माहिती मिळविता येते. मजुरी, खंड, व्याज आणि नफा यांच्याशी संबंधित माहितीतून आपणास समाजातील विविध घटकांमध्ये असणारी तफावत लक्षात येत असते. म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी विषमता आहे, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता, तर याच्यातून आपल्याला आर्थिक विषमता लक्षात येते. राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्तीत जास्त भाग कोणत्या समाजाकडे जातो, किती लोकांकडे जातो, त्याच्यावरून आपल्याला विषमता लक्षात येत असते. बहुतांशी मजुरीचे मालक जास्तीत जास्त आहेत आपल्या देशामध्ये, कारण त्यांच्याकडे श्रमाशिवाय काही नाही. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात फक्त ते आपले श्रम देतात आणि श्रमाच्या बदल्यात मजुरी मिळते आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा मजुरीच्या स्वरूपातील हा मोबदला अत्यंत कमी असतो. मात्र बऱ्याच वेळेस काही जण त्यांच्याकडे जमीन असते, भांडवल असते आणि स्वतःच व्यवस्थापन करतात. म्हणून काही जण तिन्ही घटकाचे मालक असतात, काही जण एकाच घटकाचा मालक असतो. म्हणून समाजामध्ये जे जास्तीत जास्त एकाच घटकाचे मालक आहेत मजुरीचे, ते अत्यंत गरीब आहेत. आणि काही लोक जे भांडवल आणि जमीनचा मिळणारा मोबदला, खंड, हे दोन्ही घटक त्यांच्याकडे आहेत. म्हणून हे दोन घटक त्यांचे जे मोबदले आहेत त्यांचे ते मालक ठरतात आणि ते श्रीमंत होतात. म्हणून अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नातील या चारही घटकांना जे मिळणारे मोबदले आहेत अशा प्रकारचे, याचं वितरण कसं झालेलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं, त्याच्यावरून आम्हाला देशामध्ये असलेली आर्थिक तफावत दिसून येत असते. तर आज एवढेच.